वर्धा जिल्ह्यात एका पीडित महिलेवर मार्च 2025 पासून बलात्कार व ब्लॅकमेलिंग केल्याचा गंभीर आरोप उघडकीस आला आहे। पीडित महिला व्यवसायाने ब्युटी पार्लर चालवते। तिची ओळख 2025 मध्ये एका लग्न समारंभात प्रीती मिश्रा नावाच्या महिलेशी झाली। प्राथमिक माहितीनुसार प्रीती मिश्रा हिने मसाज व फेशियलच्या कामाच्या निमित्ताने पीडित महिलेला आपल्या घरी बोलावले। त्याच ठिकाणी पीडित महिलेचा आंघोळ करताना व्हिडिओ गुपचूप काढण्यात आला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यात आले। यानंतर विविध हॉटेलमध्ये नेऊन कमल विद्वानी व विक्रम चावरे या दोन आरोपींना पीडित महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे। या दरम्यान तिची व्हिडिओ देखील काढून धमकवण्यात आल्याचे पीडिताने तक्रारीत नमूद केले आहे। वर्धा, नागपूर, यवतमाळ तसेच जयपूर येथेही पीडित महिलेला जबरदस्तीने नेऊन शोषण करण्यात आल्याचा दावा आहे। पीडित महिला गर्भवती झाल्यानंतर आरोपींनी गर्भपात करण्याचा दबाव टाकल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे। घटनेची माहिती डॉक्टरांना दिल्यानंतर पीडित महिलेला पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला देण्यात आला। त्यानंतर आरोपींकडून तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्याचाही आरोप करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणात प्रीती मिश्राची भूमिका संशयास्पद असून ब्युटी पार्लर किंवा मेहंदी कामाच्या नावाखाली अवैध कृत्य सुरू होते का याचा तपास पोलीस करीत आहे। या प्रकरणात आणखी आरोपी येण्याची शक्यता आहे।